आज लोहा संपर्क कार्यालयावर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 895व्या जयंतीचं नियोजन करण्यासाठी बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये येणाऱ्या 19 एप्रिल 2026 रोज रविवारी अक्षय तृतीया आहे। त्या दिवशी महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे, पण शिवा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर 19 एप्रिल ते 19 मे पूर्ण महिना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा म्हणून साजरा केला जातो। आणि त्याच्या अंतर्गत लोहा शहरामध्ये 29 एप्रिल 2026 रोजी भव्य मिरवणूक काढण्याचाही बैठकीत निर्णय झाला। पदाधिकारी निवड केलेली आहे। त्याचबरोबर मी या माध्यमातून लोहा नगरपालिकेलाही सांगू इच्छितो की शिवा संघटनेच्या मागणीप्रमाणे लोहा शहरातल्या नगरपालिकेच्या कंपाऊंडच्या मध्ये दिनांक 27 जानेवारी 2024 या दिवशी क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। जे उद्घाटन तत्कालीन नांदेडचे खासदार, बाकी पदाधिकारी मंडळी सगळे होते, त्यांच्या उपस्थितीत मी होतो। उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण आणि उद्घाटन झालेलं आहे। तेव्हापासून ते आज 2.25 वर्ष पूर्ण होत आहेत। 2 वर्ष 3 महिने पूर्ण होत आहेत येणाऱ्या 27 तारखेला। पण आतापर्यंत उद्घाटनाच्या दिवशी चबुतरा उभा करून जो पुतळा ठेवलाय त्याच्यानंतर त्याची साफसफाई किंवा त्याचं सुशोभीकरण सुद्धा केलेलं नाही। एक सिमेंटचं थैलं सुद्धा तिथं वापरलं गेलं नाही। ही दुर्दैवाची बाब आहे। माझ्याच मागणीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जयंतीच्या पूर्वी 19 फेब्रुवारी बसवा, त्याच्या पूर्वी बसवा, नाहीतर आम्ही बसवू असं इशारा दिल्यानंतर घाई करून पुतळा बसवण्यात आला। तोही पुतळा सुशोभीकरण न करता काही दिवस होता, पण सुदैवानं आज आम्हाला त्याचा आनंद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालेलं आहे, सुसज्ज पुतळा झालाय। त्यामुळे नगरपालिकेचं त्याबद्दल अभिनंदन। पण दुसरीकडे 2.25 वर्षापूर्वी क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं चबुतरा बांधून पुतळा ठेवलाय। जसं थडगं ठेवावं तसं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला, लोकप्रतिनिधीला समोरून जावं लागते। रोज बघतात, पण दुर्दैवानं त्याकडे दुर्लक्ष करतायत। मी नवनिर्वाचित नगरपालिकेचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना दोष देणार नाही, कारण त्यांना पदावर बसूनच आज 3 महिने झालेत। 3 महिन्यात मी त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा करणं चूक होईल। पण या नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधल्या काळात 2 वर्ष प्रशासक होते। प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे लोहा नगरपालिकेमध्ये। गुंठेवारी असेल, एखाद्याच्या प्लॉटची रजिस्ट्री झाली तर फेरफार करणं असेल, बांधकाम परवाना देणं असेल, किंवा स्वच्छता अभियान, पाण्याचा पुरवठा, लाईटचं बिल, याच्यामध्ये हजारो किंवा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय। याबद्दल मी 17 वर्ष इथं असून सुद्धा कधी शब्द बोललो नाही। ज्याला पचतंय त्यांनी खावं। पण जर राजकीय द्वेषाने आणि जातीय द्वेषाने महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष करणार असेल नगरपालिका, तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आजच्या बैठकीत आमचा निर्णय हाही झालाय। उद्याला शिवा संघटनेचं शिष्टमंडळ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देईल। आणि आमची मागणी असेल, येणाऱ्या 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया आहे। शिवा संघटनेची भव्य मोटरसायकल रॅली निघणार आहे। नगरपालिकेची शासकीय जयंती त्यांना करावी लागते। त्यापूर्वी त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करा। त्याला ग्रानाईट बसवलं नाही, चबुतरा तसाच आहे, जायला सीडी नाही, त्याला बॅरिकेटिंग केलेलं नाही, कुठल्याही प्रकारची लाइटिंग लावलेली नाही। दुर्दैव आहे। शेण खाण्यासाठी हजारो रुपयाचा, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करता आणि महामानवाच्या पुतळ्याकडे जातीय द्वेषातून आणि राजकीय द्वेषातून दुर्लक्ष करता, तर तुमची नियत साफ नसेल तर त्याला धडा शिकवणं आमचं काम आहे। आणि मी इशारा देतोय की येणाऱ्या 19 एप्रिल 2026च्या पूर्वी त्या चबुतऱ्याचं सुशोभीकरण करा, त्यावर लाइटिंग लावा, बॅरिकेटिंग करा। आणि शिवा संघटनेची मिरवणूक 29 एप्रिल 2026 ला आहे। दोनही दिवशी
लाइटिंग लावून त्याचं सुशोभीकरण करून अभिवादन करा. आणि जर नाही केलं, 29 एप्रिल 2026 ला मिरवणूक संपल्यानंतर 30 एप्रिल 2026 ला मी स्वतः शिवा संघटनेचा आणि सगळ्या बहुजनवादी लोकांना सोबत घेऊन लोहा नगरपालिकेवर प्रचंड धडक मोर्चा काढून नगरपालिकेच्या सीओच्या तोंडाला काळा लावण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. ती वेळ आमच्यावर येऊ नये ही माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी नगरपालिकेला आवाहन करू इच्छितो की लोकप्रतिनिधी नव्हते परंतु प्रशासक होता. प्रशासकाचं एक काम होतं, आमच्या कुठल्याही अस्मितेला ठेच लावायचा प्रयत्न केला तर आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महामानवांमध्ये भेदभाव करू नका. कुठलेही महामानव कोण्या एका जातीचे नाहीत. महात्मा बसवेश्वर सुद्धा जगभरातल्या समतावादी बहुजनांचे आहेत. आणि म्हणून आपण या शहरामध्ये 4च पुतळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातला आता सुशोभीकरण झालंय, आम्हाला त्याचा अभिमान आहे. तसंच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याचाही आणखी काही काम शिल्लक असेल तर झालं पाहिजे. पण महात्मा बसवेश्वरांचा पुतळा 2.25 वर्षापूर्वी बसवलाय, पण आजपर्यंतही त्याला 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही नगरपालिकेने. त्यामुळं आमच्या समाजाच्या भावनेचा जर अनादर केला आणि महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा जर या ठिकाणी अपमान जर झाला तर त्याची शिक्षा ही नगरपालिकेच्या संबंधिताला आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. माझं आव्हान आहे, येणाऱ्या 19 एप्रिल आणि 29 एप्रिल या दोनही दिवशी लाइटिंग असेल, सुशोभीकरण असेल, हे नगरपालिकेनं करावं असं आवाहन करतो. नसेल तर सीओच्या नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं लावायला मनोहर धोंडे सगळ्यात पुढे राहील.